ओके, तर नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ जे ते इंस्टाग्राम ट्रेंडिंग आणि सॉन्गवरती झाले आहे मित्रांनो. एकदम सॉन्ग ट्रेंडिंगमध्ये आहे मित्रांनो. त्यावरती आपण स्टेटस क्रिएट केलेला आहे. तर तुम्ही तुमच्या फोटोवरती किंवा तुमच्या गर्लफ्रेंडवरती आजचा व्हिडिओ जे ते क्रिएट करू शकता मित्रांनो. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कंप्लीट शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अजून पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन तो ऑलवर सिलेक्ट करायचा आहे आणि व्हिडिओ कसा झाला आहे ते कमेंट करून नक्की सांगायचं मित्रांनो. आणि पुढचे व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती पाहिजे तो टॉपिक कमेंट करून नक्की सांगायचं मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओला छोटासा पासवर्ड दिला आहे मित्रांनो. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ बिना स्किप करता शेवटपर्यंत बघा. पासवर्ड तुम्हाला व्हिडिओमध्ये भेटून जाईल मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्हाला करायचं सर्वात आधी अलर्ट मोशन ओपन करून घ्यायचे. ओपन केलं तर प्रोजेक्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि बिटमार्क प्रोजेक्ट आणि शिकेपर्ट इम्पोर्ट करून घ्यायचं. तुमच्या अलर्ट मोशन ॲपमध्ये लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. तर मित्रांनो, इथे अशा पद्धतीने आपण जे ते बीट व्यवस्थित पद्धतीने लावून दिलं आहे आणि इथं मेधा जे काय त्या मेधा ॲक्ट्रेस आहे मित्रांनो. 12वी फेल मूवी असलेलं त्या ॲक्टरचं नाव आहे मित्रांनो, हिरोईनचं मेधा. तर त्या ॲक्टरवरची आपण जे ते व्हिडिओ क्रिएट केला आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथे मेधा नाव आपण इथे क्रिएट केलेलं आहे. तर तुम्ही इथून जे ते त्या लेअरवरती टच करायचं टेक्स्टवाल्या आणि एडिट टेक्स्टमध्ये जाऊन इथून तुम्ही कोणतं पण नाव टाकू शकता मित्रांनो. इथून काय विषय नाही. नाव टाकून झाल्यावरती मित्रांनो तुम्हाला इथं काय करायचं आहे, इथं फॉन्टच्या ऑप्शनवरती तुम्हाला टच करायचं आणि इथून कोणता पण तुम्ही फॉन्ट ॲड करून घ्यायचं मित्रांनो. डिफॉल्ट फॉन्ट तुमच्या म्हणजे अलर्ट मोशनला ॲड करून झाल्यावरती मित्रांनो तुम्हाला इथून इथली प्रोसेस तुम्हाला पूर्ण झालेली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला करायचं आता इथून जे ते तुम्हाला फक्त इथून इमेज ॲड करायचे मित्रांनो. तर अशा पद्धतीने जे काय आपले इमेज असतील मेधा मॅमचे म्हणजे मेधा शंकरचे जे काही अशा पद्धतीने इमेज जे ते असणार आहे मित्रांनो, मी तुम्हाला डिस्क्रिप्शन दिलेले आहे. हवे तर तुम्ही हे पण ॲड करू शकता किंवा तुमची स्वतःवरचे ॲड करा मित्रांनो, म्हणजे तुमच्या गर्लफ्रेंडवरती. तर त्याच्यावरती एकदम लुकमध्ये आजचा व्हिडिओ जे ते होऊन जाईल मित्रांनो. तर अशा पद्धतीने जे काय आपण इमेज असणार आहे ते मेधाचे ते अशा पद्धतीने इमेज तिथे थोडेसे ॲड करून घेणार आहे मित्रांनो. बाकी काही विषय नाही. तर व्हिडिओ कंप्लीट शेवटपर्यंत बघा. खूप छोटा व्हिडिओ होणार आहे, बाकी काही विषय नाही. तर अशा पद्धतीने मी इथे पटापट जे ती इमेज वगैरे ॲड करून घेतो मित्रांनो. ओके, तर बघू शकता मित्रांनो, अशा पद्धतीने जे काय इमेज होत्या मॉडेलचे आपल्या मेधाचे, तर मेधा मॅमचे जे ते अशा पद्धतीने इमेज ॲड करून घेतल्या मित्रांनो, काही विषय नाही. तर तुम्हाला आता इथपर्यंत ही प्रोसेस झाल्यानंतर तुमचे जे इमेज असतील ते व्यवस्थित पद्धतीने जे ते ॲड करून घ्यायचं. नंतर प्लस आयकॉन आणि मिळावून जायचं मित्रांनो. म्हणजे आपण जे इमेज स्टार्ट केले ते आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं, इथून ब्लॅक शॅडो पेज ॲड करून घ्यायचे. तर मित्रांनो, तुम्हाला ब्लॅक शॅडो पेज पण दिलेलं आहे मटेरियलमध्ये, काही विषय नाही. सर्व मटेरियल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे मित्रांनो. तुम्हाला जर फ्री मटेरियल पाहिजे असेल तर तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं मित्रांनो अशा पद्धतीने. आणि तुम्हाला व्हिडिओच्या शेवट पण जायचं. या पेजवरती टच करून 3 डॉट दिसत आहे कोपऱ्यावरती आणि इथून फुल स्क्रीन एरियावरती टच करायचं. तुम्हाला फुल स्क्रीन व्यवस्थित पद्धतीने होऊन जाईल मित्रांनो. नंतर काय करायचं मित्रांनो, तुम्हाला करायचं प्लस आयकॉन आणि मिळावून जाऊन यायचं मित्रांनो. आल्यानंतर इथे बघू शकता, तर इथे मी तुम्हाला एक पेज दिली आहे मित्रांनो मेधा नावाची. तर तो वाली पेज तुम्हाला ॲड करायची असेल तर करू शकता किंवा तुमच्या जे काही गर्लफ्रेंडचं नाव किंवा तुम्हाला जे हवं त्या मॉडेलचं नाव तुम्ही इथे ॲड करू शकता मित्रांनो. अशा पद्धतीने ॲड करून झाल्यावरती मित्रांनो व्हिडिओच्या शेवटपर्यंत ॲड करून घ्यायचं. ॲड करून झाल्यावरती मित्रांनो व्यवस्थित पद्धतीने इथपर्यंत आपली प्रोसेस झाली आहे. तर सिम्पली आता याला इफेक्ट लावायचा आहे. त्यासाठी बॅक यायचं तुम्हाला. बॅकवरती सेकेपेट ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यावरती सेकेपेट लावण्याची प्रोसेस खूप वेगळी आहे मित्रांनो. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ कंप्लीट शेवटपर्यंत बघा मित्रांनो, तुम्हाला समजणार नाही. तर त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कंप्लीट शेवटपर्यंतच बघायला पाहिजे मित्रांनो. तर तुम्हाला फोटोवरती टच करायचं. फोटोवरती टच केल्यानंतर इथे लेअरचं ऑप्शन दिसत असेल, या लेअरच्या ऑप्शनवरती टच करायचं आणि इथून कॉपी लेअर करायचं. कॉपी लेअर केल्यानंतर बॅक यायचं मित्रांनो. बॅकला ते मेन बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं तुम्हाला आणि मेन बिटमार्क प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर तुम्हाला पहिल्या इमेजवरती टच करायचं आहे. टच केल्यानंतर या पुन्हा लेअरवरती टच करायचं. लेअरवरती टच केल्यानंतर इथं ॲरो दिसत असेल मित्रांनो, पेस्ट स्टाईल म्हणून तिथे ॲरो दिसत आहे. त्या ॲरोवरती टच केल्यानंतर इथं कलर अँड फिलचे ऑप्शन जे इथे दिसत आहे त्याला अनटिक करून पेस्ट करून घ्यायचं मित्रांनो. अशा पद्धतीने पेस्ट होऊन जाईल मित्रांनो. इथे पेस्ट झाल्यावरती मित्रांनो तुम्हाला नंतर एक इमेज बॅक देऊन एकाडी इमेज पेस्ट करायचं इफेक्ट. नंतर तुम्हाला या लेअरवरती डबल पुन्हा टच करून या पेस्ट टू स्टाईलवरती टच करून पेस्ट इथे करून घ्यायचं मित्रांनो अशा पद्धतीने. तर आपण बॅक आलो होतो मित्रांनो, पुन्हा सांगून देतो तुम्हाला. तर तुम्हाला काय करायचं, पहिल्या इमेजला तुला पेस्ट केल्यानंतर एक इमेज बॅक द्यायचा, दुसऱ्या इमेजला पेस्ट करायचा, एक इमेज बॅक द्यायचा. अशा पद्धतीने व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्हाला काय करायचं मित्रांनो, अशा पद्धतीने लेअरवरती जाऊन इथे ॲरोवरती जाऊन इथे पेस्ट टू स्टाईल करून घ्यायचं मित्रांनो. अशा पद्धतीने जेवढे पण तुमचा इफेक्ट असतील मित्रांनो, इथे आपला लास्टचा राहिलेला आपण तुम्हाला पेस्ट करून दाखवतो. लेअरवरती टच केला तर या ॲरोवरती टच करून इथे पेस्ट करून घ्यायचं मित्रांनो. तर सेकी पेस्ट करण्याची प्रोसेस खूप वेगळी आहे मित्रांनो. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कंप्लीट शेवटपर्यंत बघा, तुम्हाला समजत असेल. तर नंतर पूर्ण झाल्यावरती नंतर बॅक यायचं मित्रांनो. पुन्हा आपलं जो काही सेकीपेट असणार आहे त्याला ओपन करून घ्यायचं आणि सेकंड वरच्या फोटोवरती टच करायचं, लेअरवरती जायचं, इथे कॉपी लेअर करून बॅक यायचं आहे. अशा पद्धतीने बॅक आल्यानंतर मेन बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचे मित्रांनो. पुन्हा मेन बिटमार्क प्रोजेक्ट पुन्हा ओपन केल्यानंतर जे काही 2x2
2 नंबरचे आपण जे ते इमेजेस बॅग दिले होते त्या इमेजवरती तुम्हाला टच करायचं, इथे लेअरवरती टच करायचं, इथे पेस्ट टू स्टाईलच्या समोर एक ॲरोवरती टच करायचं, इथे कलर अँडचं फिलचं अँटिक करायचं आणि पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो. अशा पद्धतीने जे काय तुमचे जे आपण एकाडी इमेज पेस्ट केली होती, जे कोणते इमेज सोडले होते बिटमधले, ते तुम्हाला अशा पद्धतीने ॲरोवरती जाऊन पेस्ट टू स्टाईल करून घ्यायचे मित्रांनो. जेवढे पण तुमची इमेज असतील मित्रांनो तेवढे आपण जे ते करून घ्यायचं मित्रांनो. मी तुम्हाला करून दाखवतो पूर्णपणे. व्हिडिओ थोडासा लांब झाला चालेल मित्रांनो, तुम्हाला समजण्यासाठी काय विषय नाही. तर अशा पद्धतीने लेअरवरती जाऊन इथे पेस्ट टू स्टाईलच्या समोरच्या ॲरोवरती जाऊन पेस्ट करून घ्यायचं. तर पण आपले सगळे इमेज जे ते पेस्ट झालेले आहे मित्रांनो, बाकी काय विषय नाही. तर बाकी प्लस आयकॉन आणि मीडियामध्ये जाऊन मित्रांनो इथून एक तुम्हाला लाईट इफेक्ट दिलेला आहे मित्रांनो 5 सेकंदावाला. तो 5 सेकंदावाला लाईट इफेक्ट इथे ॲड करायचा. इथून मूव अँडरच्या ऑप्शनमध्ये 2 नंबरच्या ऑप्शन जाऊन याला 90% डिग्री पर्सेंटेज रोटेट करायचं आणि वरती 3 डॉट जाऊन फुल स्क्रीन एरिया करायचं आहे. आवाजाचे ऑप्शन जाऊन आवाज म्यूट करायचा. ब्लेंडिंग ऑन ऑप्सिटीमध्ये जाऊन लायटरमध्ये स्क्रीन करून घ्यायचं मित्रांनो. स्क्रीन झाल्यावरती मित्रांनो तुम्हाला काय करायचं, आता हा जो ओरली इथपर्यंत असणार आहे त्या ओरलीवरती टच करायचं आणि इथून लेअरच्या ऑप्शन जाऊन कॉपी लेअर करायचं, पुन्हा तिथं टच करून पेस्ट लेअर करायचं आहे. अशा पद्धतीने पेस्ट लेअर करायचं मित्रांनो. बाकी इथपर्यंत आहे मित्रांनो. डबल पुन्हा पेस्ट लेअर करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने पूर्ण झालेलं आहे मित्रांनो. राहिलेला एक्स्ट्रा पार्ट तुम्हाला डिलीट करून घ्यायचा. अशा पद्धतीने हे पूर्णपणे आपलं जे काही स्टेटस होतं मित्रांनो ट्रेंडिंगवालं, तर तो वाला पूर्ण झालेलं आहे मित्रांनो. बाकी तुम्हाला सेव्ह करण्यासाठी सेटिंगच्या बाजूला शेअरच्या आयकॉनवरती टच करायचं आणि व्हिडिओच्या रिझोल्युशनमध्ये जायचं मित्रांनो. इथून ॲरोवरती टच करून 720p HD करून एक्सपोर्ट दी बटनावरती टच करून जे काही तुमचं आजचं स्टेटस असणार तुमच्या घरी सेव्ह करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला जरा इंटरेस्टिंग वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून बाकी बेल आयकॉन ऑलवर सिलेक्ट करा. अशाच पद्धतीने नवीन आणि जबरदस्त व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती डेली बघायला मिळेल. त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो पुढच्या व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती पाहिजे तो टॉपिक कमेंट करून एक सांगा, त्यावरती 100% व्हिडिओ घेऊन येणार. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओत भेटूया एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.